नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। प्रतिनिधी विलास सावळे यांच्याकडून मिळालेली आजची बातमी आहे एका 8 वर्षांच्या मुलीबद्दल, जी मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर हरवली होती आणि आता आपल्या कुटुंबाला सुखरूप भेटली आहे। मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी एक 8 वर्षांची मुलगी एकटी भटकताना आढळली। ॲसेस टू जस्टिस प्रकल्प ISWS अकोला आणि चाइल्डलाइन 1098 यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कार्यवाही केली। रेल्वे पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे महिला कर्मचारी उपलब्ध नसल्याने एका जागरूक कुटुंबाने या मुलीला शहर पोलीस स्टेशनला आणले। त्यानंतर बाल कल्याण समिती अकोलाच्या अध्यक्ष अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲसेस टू जस्टिस चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे आणि चाइल्डलाइन टीमने मुलीची विचारपूस केली। मुलीने सांगितले की ती आपल्या नातेवाईकांसोबत सेवाग्राम एक्सप्रेसने प्रवास करत असताना झोपेत मूर्तिजापूर स्टेशनवर उतरली आणि हरवली। तिची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल कल्याण समितीकडे आणण्यात आले। पोलिसांनी आणि टीमने मिळून मुलीच्या आई वडिलांचा शोध सुरू केला। चाइल्ड मिसिंग ग्रुपवर माहिती पाठवताच ती मुलगी धामणगाव येथील असल्याचे समजले। तिच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला आणि तिला सुखरूप अकोला येथे ठेवल्याचे कळवण्यात आले। गरिबीमुळे कामाच्या शोधात सतत स्थलांतर करणाऱ्या या कुटुंबातील मुलगी प्रवासात हरवली होती। अखेर बाल कल्याण समितीसमोर तिची आणि तिच्या पालकांची ओळख पटली आणि तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले। या महत्त्वपूर्ण कार्यात बाल कल्याण समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि ॲसेस टू जस्टिस व चाइल्डलाइनच्या सदस्यांनी मोलाची मदत केली। ही होती आजची बातमी। अधिक माहितीसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। धन्यवाद। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।